काँग्रेसकडून गुंगी गुडिया टीकेचं समर्थन हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. कारण सुनेत्रा पवारांना मुलाचा सल्ला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यपाल डी वाय पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनानंतर देशभरातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून महाराष्ट्र काँग्रेसने दुःख व्यक्त केलंय. डी वाय पाटील यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक मोठा नेता, शिक्षण महर्षी हरपलाय. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची तसेच काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. तसेच डी वाय पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्ष 3 दिवसांचा दुखवटा पाळणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यावेळी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया केल्याबद्दलचे सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलंय. समाजकारणात, राजकारणात आपल्यावर जर आरोप होत असेल तर यावर नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. मात्र ज्यांच्यावर गुंड म्हणून आरोप असणारा, ओळख असणारा एक व्यक्ती हे पत्रकारांना एकेरी भाषेमध्ये चूप बस बोलत आहे, तिथे उपमुख्यमंत्री काही बोलत नाही. त्यांच्या समोर पत्रकारांना चूप बसवलं जात आहे. हे लोकशाही आणि सामाजिक जीवनाला न शोभणार आहे. त्यामुळे त्यांनी जिथे जी भूमिका निभावली त्याला अनुसरून गुंगी गुडिया हा शब्द आहे, असं स्पष्टीकरण हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या ट्विटबद्दल दिलंय. गुंगी गुडिया हे वर्णन आहे, हा काही चुकीचा शब्द नाही. कारण सुनेत्रा पवार बोलत नाहीत, अजित पवार यांच्या अपघातावर ते काही बोलत नाहीत, गुन्हा नोंदवला जावा यावर काही बोलत नाहीत, अर्थ खाते कधी मिळणार यावर काही बोलत नाहीत, भाजपचा दबाव आहे म्हणून त्या बोलत नाहीत. मात्र संवैधानिक पदावर असणाऱ्या वर्तनाला हे अशोभनीय आहे असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडिया या टीकेचं समर्थन केलंय. आमच्या या टीकेला त्यांनी समजून घ्यावं, आम्हाला शहाणपण शिकवू नका असंही त्यांनी स्पष्ट केलंय. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया बोललं गेलं, त्यांना त्यांच्या कामातून त्यांनी उत्तर दिलं. त्यानंतर त्यांना लोह पंतप्रधान असं म्हटलं गेलं. अटलजी यांनी त्यांना दुर्गा म्हटलं. आम्ही टीकेच्या मार्फत गुंगी गुडिया बोललेलो असेल तर त्यांनी दुर्गा हे सिद्ध करावं असं सपकाळ यांनी म्हटलंय. त्यात त्यांनी अर्थ खाते घ्यावं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, स्मार्ट मीटरचा प्रश्न सोडवावा, अजितदादा यांच्या अपघाताचा अहवाल द्यावा अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. राजकारणात संवाद, सभ्यपणा हा किती आवश्यक असतो हे समजून घेतलं पाहिजे. आणि या अनुषंगानं जो आमच्या काँग्रेसचं एक ट्विटर हँडल आहे, ज्याला एक विभाग ज्याचं संचालन करतो, त्या विभागाने एक राजकीय भाष्य केलं. हे कोणत्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या किंवा व्यक्तिगत हँडलवर नव्हतं, ते पक्ष पातळीवरच्या एका टीमनी एक गुंगी गुड्याच्या अनुषंगानं एक प्रासंगिक एका बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने एक ट्विट केलं. आणि ते ट्विट केल्यानंतर त्याच्यावर बोलत असताना आम्ही सांगितलं की जे ट्विट आहे हे खोटं ठरवा. एका बाजूला हे अनुरोध पण होता, हे आव्हानही होतं, आणि एक राजकारणातली एक जी सभ्य स्पर्धा ज्याला म्हणतात किंवा चांगली हेल्दी जी कॉम्पिटिशन आहे त्याचंही एक प्रतीक कुठेतरी होतं. मी आधी आपल्याला सांगितल्यानुसार इंदिरा गांधी यांना देखील गुंगी गुड्या म्हटल्या गेल्या. मात्र इंदिरा गांधींना गुंगी गुड्या म्हटल्यानंतर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, गुंडांचा तर प्रश्नच नाही, कार्यकर्ते किंवा समर्थक हे गुंगी गुड्या म्हणणाऱ्या लोकांच्या कार्यालयात नाही गेले, त्यांनी त्याचा विरोध नाही केला. तर इंदिरा गांधींनी त्या गुंगी गुड्या नाहीत तर त्या दुर्गा आहेत हे देशाला स्वतः न सांगता त्यांच्या कृतीतून पटवून दिलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.